आम्ही आता दिल्ली शहरामध्ये उतरलेलो आहोत आणि आता हरिद्वारला जाण्यासाठी आता आमचं प्रस्थान चालू आहे बसमधून। तर आपण दिल्लीमधले काही हे घरं बिल्डिंगी बघू शकताय। तर बहुतांशी घरं आपल्याला बघा सगळी विटांची दिसत आहे, कारण घरांना काही प्लास्टर वगैरे केलेलं नाही, काहीतरी कारण असावं। तर ते कारण आता आपण बघणारच आहोत। तर आपल्याला सगळी घरं दिसत आहे विटांची, त्यांना कुठंच जास्त प्लास्टर केलेलं नाहीये। खूप छान उंच अशा बिल्डिंग आहेत आणि जे 1-2 मजली घरं दिसत आहेत ते पूर्ण आपल्याला विटांची दिसत आहे बघा, प्लास्टरच नाही येत ह्या इकडे घरांना। खूप छान इकडचं वातावरण आहे आणि नजारा देखील किती सुंदर दिसत आहे। अगदी दुपारचे आता 1:30-2 वाजलेले आहे ते आणि खूप उन्हाचा तडाखा पडलेला आहे, परंतु आपल्याला बसमध्ये AC बस आहे त्याच्यामुळे मैत्रिणी खूप सुंदर हवा वगैरे सुटलेली आहे, काही जास्त गरमी वगैरे जाणवत नाहीये। तर नमस्कार सगळ्यांना, मी मनीषा वाळून आपल्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आमच्या चारधाम यात्रेमध्ये। तर परमहंस यात्रा कंपनीच्या माध्यमातून गणेश महाराज शेटे यांच्या थ्रू आम्ही चारधाम यात्रेसाठी चाललेलो आहोत आणि काल आम्ही अगदी पुणे रेल्वे स्टेशनवरून चंदीगड एक्सप्रेसमध्ये बसलेलो आणि आता दिल्लीमध्ये आम्ही उतरलेलो आहोत आणि खूप सारं दिल्ली शहर आहे। आता थोडा मी नजारा दाखवलेलाच आहे आपल्या सर्वांना आणि आता आम्ही हरिद्वारसाठी आता आमचं प्रस्थान चालू आहे। तर सुंदर अशी बस आहे इथे आणि आता आम्ही छानपैकी चाललेलो आहोत। तर आपल्या यात्रेसाठी जाण्यासाठी बघा खूप सारी मंडळी आहेत। कुठून आले तो तुम्ही? मी आले भुसावळवरून। हां, सगळे वेगवेगळ्या गावावरनं तालुका जिल्ह्यावरनं आलेले आहेत। भुसावळ आपण मोठ्याने बोला जरा, पुण्यावरून मोठ्याने बोला। तर आमचा देखील 16 जणांचा पुण्यावरूनच ग्रुप आहे, आम्ही देखील 16 जण पुण्यावरून आलेलो आहोत। आपण पुण्यातून आलो आम्ही। का आपल्याला यात्रेची काय उत्सुकता आहे? केदारनाथ बाबांचं खूप छान दर्शन व्हावं, सगळ्यांना आतुरता लागलेली आहे आपल्या केदारनाथ बाबांची। काकी इकडं आपल्याला काय आतुरता आहे? केदारनाथ बाबाच्या दर्शनाची आतुरता आहे, हेलिकॉप्टर मधून आपलं दर्शन व्हावं। इकडं ताई, इकडे आमच्या सगळ्या मंडळींना भूक लागलेली आहे बघा। आमच्या ताईंनी घरून सारणाचे पुरी आणलेले आहे आणि चाललंय मस्तपैकी खायचं काम। इकडे आमच्या नानांचे झाला नाश्ता पाणी। ओके दादा, काय यात्रेची तयारी बोला जरा। लय भारी। आतापर्यंत आपण रेल्वेमध्ये आलो, कसा झाला आपला प्रवास? रेल्वेचा प्रवास आपला खूप आनंद वाटला। आता AC गाडीमध्ये प्रवास चालू आहे। हा, खूप छान बस आहे, AC बस असल्यामुळे काय कुणाला काहीच त्रास नाहीये। अक्का खूप छान वाटतंय, आता बाबांचं दर्शन छान झालं पाहिजे, बस एवढीच इच्छा आहे ना। इकडे ताई खूप छान वाटतंय, आता बाबांचे दर्शन घेण्याची इच्छा। इकडे चाललेला आहे सगळ्यांचा नाश्ता पाणी। काय वाटतंय आपल्याला? मस्त वाटतंय। कुठून आल्या? गाडीत छान, पुण्यातून। खूप छान। इकडे सगळे आता काही झोपले ते आपले मंडळी, कारण खूप थकलेले दिसतात ते। कालपासून आपला प्रवास चालू आहे। आपले परमहंस यात्रा कंपनीचे आपले जे काही संयोजक मंडळ आहेत ते देखील खूप छान आहेत, त्यांनी आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलं आणि त्यामुळेच आपण या बसमध्ये बसू शकलेलो आहे। दादा, काय आपल्या यात्रेबद्दल? आपल्या परमहंस यात्रा कंपनीचे संयोजक मंडळ आहे ते आपण जरा त्यांची थोडी मुलाखत घेऊया। तर सर, आपण याआधी देखील आम्ही वैष्णो मातेच्या यात्रेसाठी तुमच्या ग्रुपमध्ये सामील झालो आणि खूप छान आमची यात्रा झाली, म्हणून पुढचा देखील आम्हाला चारधाम यात्रेचा चान्स या यात्रेमध्ये मिळालेला आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहचार्याने आमची यात्रा खूप सुखरूप व्हावा अशीच आपल्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे। भाऊ, काय वाटते? मला वाटते नेहमी अशा यात्रा आमच्या यात्रेच्या माध्यमातून तुम्ही करत राहा। कुठे घालतो ना कुठला चेहरा पाणी आहे का रे?
बोटे ग ये रे बाळ विठ्ठला लावून पाची बोटे ग तू ये रे बाळ विठ्ठला लावून पाची बोटे ग तू ये रे बाळ विठ्ठला सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला सासू आणि सासरा धीर तो तिसरा 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 ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बाळ विठ्ठला ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बाळ विठ्ठला 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 तू ये रे बाळ विठ्ठला ये रे बाळ विठ्ठला तू ये रे बाळ विठ्ठला प्रपंच दळण दळीले पीठ मी भरिले 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 सासू पुढे ठेविले तू ये रे बाळ विठ्ठला सासू पुढे ठेविले तू ये रे बाळ विठ्ठला सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला 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 सत्वाच्या धन ठेविले पुण्य मी वैरिले 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 पाप देऊ तू गेले तू ये रे बाळ विठ्ठला पाप देऊ गेले तू ये रे बाळ विठ्ठला पाप देऊ तू गेले तू ये रे बाळ विठ्ठला पाप देऊ गेले ये रे बाळ विठ्ठला 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 तू ये रे बाळ विठ्ठला ये रे बाळ विठ्ठला तू ये रे बाळ विठ्ठला सणी जगाते गाईन कीर्ती मागे राहीन सरीची गाणी गाईन कीर्ती मागे राहीन सणी जगाते गाईन कीर्ती मागे राहीन सरीची गाणे गाईन कीर्ती मागे राहीन थोडा